मोठी बातमी बीडमधून बंजारा समाजाने बीडमध्ये मोर्चा काढलाय। बंजारांना आदिवासी आरक्षणात उपवर्गीकरण हवंय। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी बंजारा समाज हा आक्रमक झालेला आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय। तर या मोर्चात 50,000 बंजारा बांधव उपस्थित राहतील असा दावा बंजारा कृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल। आमच्या बंजारा आरक्षण कृती समितीने असं ठरवलेलं आहे, या उद्याच्या मंचवर कुठलाही राजकीय पुढारी चेहरा नसणार। आम्ही त्यांना बोलावलेलं नाही। जे काही नियोजन करायचे आहे, जिल्हा स्तरावर आमची कृती समिती आहे, ती कृती समितीची बैठक आता थोड्या वेळाने होईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ। आम्हाला बाकीच्या पुढारीची गरज नाही। तर बंजारा समाजाच्या बीडमधील या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। थेट जाऊया बीडमध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। आमिर, बंजारा समाजाच्या या मोर्चाला सुरुवात झाली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, नक्कीच जर आपण बघितलं तर बंजारा समाज एसटीतून आरक्षण मागते। हे बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। विशेष म्हणजे आता जे थोड्या वेळानंतर हे मोर्चा निघणार आहे। बीडचे आंबेडकर पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे। 50,000हून अधिक बंजारा समाज या मोर्चात सामील होणार आहे। विशेष म्हणजे आता त्यांची मागणी आहे, जे निजामचं गॅजेट आहे त्या गॅजेट प्रमाणे आम्हाला एसटीतून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे। आणि कालच त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यात त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांचा वगैरे पुढाऱ्यांचा हस्तक्षेप नाही, हे आम बंजारा समाज रस्त्यावर उतरले आहे आणि ते मागणी पूर्ण करण्यासाठी ते आक्रमक झालेले आहे। अंकिता, विशेष जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातला पहिला मोर्चा असेल जे बंजारा समाजने आरक्षणासाठी एसटीसाठी काढलेला आहे। निश्चित। आमिर, मात्र या मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल? अंकिता, हे मोर्चा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघणार आहे, साठे चौकात येणार आहे। साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्या शिवाजी महाराज चौकानंतर एक बीडचे जिल्हाधिकारी कार्यालय धडकणार आहे। जिल्हाधिकारी बाहेर इथं मोर्चेकरांचे भाषण होणार आहे, त्यांचे मागण्या मांडले जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे हे मोर्चा जे चालणार आहे 50,000 ते 60,000 लोक या मोर्चात पायी चालणार आहेत आणि या ठिकाणून मोर्चा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी परत पोहोचणार आहे। या मोर्चाला पोहोचायला किमान 2.5 तास लागणार आहे। अंकिता, धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्या बंजारा समाजाने बीडमध्ये हा मोर्चा पुकारलेला आहे। तर अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। बंजारा समाजाचा विराट मोर्चा हा बीडमध्ये निघताना पाहायला मिळतोय। अगदी काही वेळात हा मोर्चा या घटनास्थळावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून पुढे निघेल। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालाच पाहिजे। बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे। अरे कोण म्हणते देत नाही, जवाहरलाल महाराज की जय। सकल बंजारा समाज बीड जिल्ह्याच्या मार्फत हा मोर्चा काढला जातोय। तर 2.5 तास या मोर्चाचा मार्ग असेल आणि त्यानंतर या मोर्चातील आयोजकांकडून या अंतिम स्थळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं भाषण केलं जाईल आणि आपल्या मागण्या या सांगितल्या जातील।